तर गुड मॉर्निंग गाईज. मायामीमध्ये डे सेकंड आमचा चालू झालेला आहे. तर हा आहे द वेलकम ऑफ थिएटर ऑफ द सी. तर इथून आपण चालत चाललेलो आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. मायामीमध्ये डे सेकंड आमचा चालू झालेला आहे आणि आता डे एक्साइटिंग असणार आहे. कारण का आम्ही ॲक्च्युली जाणार आहे की वेस्टला. तर तुम्ही ह्या मॅपवर बघितला तर दिस इज मायामी बीच, ठीक आहे. आणि मॅप मी जर झूम आउट केला तर हे की वेस्ट आहे, ठीक आहे. म्हणजे बेसिकली इकडून आपण चाललेलो आहे की वेस्टला. साधारण 3.5 तासाची ड्राईव्ह आहे. सकाळी 6:30 वाजता निघालो आहे आम्ही. 6:30 नाही, 6:45ला निघालो आहे. तर ह्या रोडची खासियत म्हणजे ह्या साईडला समुद्र आहे, या साईडला समुद्र आहे आणि मधनं कंप्लीट एक सिंगल रोड असं जातो. त्यामुळे सिनिक व्ह्यू खतरनाक असणार आहे. लवकर निघालो त्यामुळे ट्रॅफिक ते नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर प्लॅन करणार असाल तर लवकर करा. ऊन पण कमी असते आणि ट्रॅफिक पण कमी असते, त्यामुळे तुम्हाला चांगलं एन्जॉय करता येईल. आता सकाळ झाल्या आणि इकडं पाऊस बेसिकली बारीकमध्ये पडलेला आहे. त्यामुळं जरा वातावरण थंड आहे, एक चांगली गोष्ट आहे ती. बघू आता क्लाउडी राहते की परत ऊन येते. पण एक फुल डे तरी साधारण तुमचा ह्या जेव्हा की वेस्ट प्लॅन करताय तेव्हा जाते. त्यामुळे तुमच्या मायामीच्या आयटनरीमध्ये की वेस्ट तुम्ही ॲड केलं पाहिजे असं मला वाटते. बाकीचे ड्रोन पण घेतलेला आहे आपण. होपफुली ड्रोन उडवायला काही तिथं आपल्याला इश्यू आला नाही पाहिजे. लेट्स सी. साधारण 3-3.5 तासाचा ड्राईव्ह आहे, त्यामुळे मजा येणार आहे. तर आज आहे आपल्या मियामीमधला डे 2 आणि आज आपण निघालेलो आहे की वेस्टकडे. साधारण 3.5 तासाची ही रोड ट्रिप आहे आणि सकाळी 6 वाजता आम्ही निघालो आहे. कारण की वेस्टच्या रूटवर भरपूर सुंदर स्पॉट्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी थांबून आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. आणि पहिला स्टॉप आपल्याला असणार आहे थिएटर ऑफ द सी. चला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की काय आहे ते. तर हा आहे द वेलकम ऑफ थिएटर ऑफ द सी. तर इथून आपण चालत चाललेलो आहे. हा की वेस्टला जातानाचा एक पॉईंट आहे. तर तुम्हाला दाखवतो. डॉल्फिन्सचा शो असणार आहे, क्रोकोडाईलचा शो आहे, पॅरेट शो आहे. एक चांगली ॲक्टिव्हिटी होईल इकडं असं वाटते. त्यासोबतच आता नेमका रेंटसुद्धा चालू झालेला आहे. काय थांबलेलं नाही आहे अनफॉर्च्युनेटली, पण कमी तरी आला आहे. त्यामुळं लेट्स सी हाऊ इट गोज. अरे बघा सील, डू नॉट टच लिहिले. भारी. पुढे तो म्हटलं चालत जावा म्हटला. छोटासा पार्क आहे पण चांगलं त्यांनी डेव्हलप केलं असं वाटतं. आलेलो आहे थिएटर ऑफ सी मध्ये. 1946 मध्ये याची स्थापना झाली होती आणि फ्लोरिडा कीजमधील सर्वात जुन्या मरीन पार्क्सपैकी हे एक पार्क आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणची सुरुवात झाली आणि तेव्हापासून इथं डॉल्फिन्स, सी लायन्स, पॅरोट्स, त्यानंतर टर्टल्स, शार्क्स आणि बरेच इतर मरीन ॲनिमल्स तुम्हाला या कन्झर्वेशन आणि एज्युकेशन पार्कमध्ये बघायला मिळतील. या पार्कचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथले नॅचरल जे लगून्स आहेत हे कृत्रिम स्विमिंग पूल नाही आहेत. तर हे नैसर्गिक खाऱ्या पाण्याच्या लगून्समध्ये या प्राण्यांची काळजी घेतली जाते. दरवर्षी 100% हजारोपेक्षा जास्त पर्यटक इथे येतात आणि डॉल्फिन इंटरॅक्शन, सी लायन शो आणि मरीन लाईफ जवळून पाहण्याचा अनुभव घेतात. त्यामुळे या ठिकाणी फक्त एंटरटेनमेंट नाही तर समुद्र जीवांबद्दल शिकण्याचीही एक उत्तम डेस्टिनेशन आहे.